आज आपण खूप छान अशी कथा बघणार आहोत. लोणार सरोवरातील दिव्य अनुभव आहे हा. एके दिवशी माझ्या श्री गुरूंनी म्हणजे ज्याने कुणीही हा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवला आहे त्याच्या भाषेत मी ही कथा तुम्हाला सांगितली आहे. वैयक्तिक माझं नाही आहे हे. ज्या कोणी लिहिलं असेल त्याचे तर सर्वात पहिले धन्यवाद. परंतु या कथेतून बरंच काही शिकण्यासारखं आहे, त्यामुळे प्रत्येकाने ही कथा नक्की ऐकावी. तर लिहिणारा असं बोलतोय की एके दिवशी माझ्या श्री गुरूंनी लोणार व इतर सिद्ध क्षेत्र यांची माहिती दिली व त्यांनी शांत स्वरात आज्ञा दिली, तू तिकडे गेल्यानंतर लोणार सरोवराला जाऊन साधना करायची आहे. ऋषींच्या दिव्य उपस्थितीचे अस्तित्व आपल्याला तिथे जाणवते. प्रत्येक साधकाच्या स्तरानुसार वेगळे अनुभव येतात. श्री गुरूंची आज्ञा मिळताच मी लोणारला येथे गेलो. पहाटे 4 वाजता मी सरोवराच्या उताराकडे निघालो. आकाश गडद निळसर होतं. पूर्वेकडे फिकट केशरी उजेड उमटू लागला होता. झाडांच्या दाट सावल्या अजून गूढ वाटत होत्या आणि सकाळच्या दवबिंदूंनी पानं चमकत होती. पक्ष्यांचे हलकेसे स्वर कानावर येऊ लागले. जणू निसर्गाने साधनेसाठी संपूर्ण वातावरणच तयार केलं होतं. खडकाळ उतार ओलांडून मी हळूहळू खाली सरोवराच्या तळाशी उतरलो. दूरवर निळसळ पाणी पहाटेच्या मंद प्रकाशात जणू दुधाळ आभासासारखं चमकत होतं. विशेषतः काठावर उभं असलेलं कमळजा देवीचं मंदिर पहाटेच्या प्रकाशात अजून गूढ भासत होतं. मंदिराजवळ गेल्यावर मला जाणवलं, आजूबाजूचं वातावरण पहाटेच्या नीरवतेत जणू मंत्रोच्चार करत आहे. देवीचं दर्शन घेऊन तिथे असलेल्या चौथऱ्यावर बसून पाण्याजवळ बसून ध्यान सुरू केलं. श्वासोच्छवास मंद मंद होत गेला आणि त्या शांततेत अचानक माझ्या कानावर एक मंद अदृश्य मंत्रनाद गुंजू लागला. तो सूर इतका सूक्ष्म होता की तो हवेतून नव्हे तर माझ्या आतून उमटतो आहे असं मला वाटलं. डोळे कुणीतरी जबरीने पण अलगद उघडत आहेत असं जाणवलं. अर्धून मिलिकीत नजरेने सरोवराकडे नजर गेली, कारण ते समोरच होतं. तेवढ्याच सरोवराच्या मध्यभागी निळसर वर्तुळ तयार झालं. त्या वर्तुळातून हळूहळू प्रकट झाला एक हंसासारखा दिव्य पक्षी. त्याचे पंख रुपेरी निळसर झळाळी देणारे होते, जणू सकाळच्या धुक्यातून फुटलेले चंद्रकिरणच. मानेभोवती सुवर्ण आभा मंडळ उमटलेलं होतं. त्याच्या डोळ्यात करुणा आणि गूढ गंभीरता होती. जणू युगानुयुगे साठवलेले ज्ञान त्यात दडलेलं आहे. पंख फडफडल्यावर हवेत हलकासा ओम नाद निर्माण होत होता, जो माझ्या हृदयाच्या ठोक्याशी एकरूप होत गेला. तो पक्षी माझ्या भोवती एक प्रदक्षिणा घालून स्थिरावला. त्याच्या हालचालींनी सरोवराच्या पाण्यावर कमळासारख्या लहरी उठल्या. जसं काय सरोवर जिवंत झालं. क्षणभर थांबून त्याने आकाशाकडे मान उचलली आणि एक गंभीर नाद काढला. तो नाद माझ्या शरीराच्या प्रत्येक कणाकणात गुंजला आणि मग तो दिव्य पक्षी पुन्हा सरोवराच्या मध्यभागी जाऊन पहाटेच्या प्रकाशात विलीन झाला. मी पुन्हा ध्यानस्थ झालो. सरोवरात हलकी सोनेरी झळाळी पसरली आणि त्यातून वाणी उमटली, सत्य बाहेर शोधू नकोस, गरज नाही, साधू वेशच धारण करावा. ती भाषा वेगळी होती. मी केवळ भाषांतर दिले आहे. पुन्हा त्या दिव्य पक्षाची दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळली. माझ्या अंतर्मनात गुरूंचा स्वर घुमला. तो दिव्य पक्षी आहे, पक्षीराज आहे. तो या स्थळाचा रक्षक आहे. ऋषींच्या साधनेतून जागृत झालेली दिव्य शक्ती. त्याचं दर्शन म्हणजे तुझ्या अंतर्मनाच्या ज्ञानाचं दार उघडलं आहे. माझी ताई तिथेच राहत असल्याने तिच्याकडे पुन्हा गेलो. लोणार सोडलं, पण त्या दिव्य अनुभवाने माझं मन कायमचं बदललं. सरोवर आता मला साधं वाटत नाही. या अनुभवामुळे सिद्ध भूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलूनच गेला. आजही डोळे मिटले की त्या हंसासारख्या दिव्य पक्षाची रुपेरी झळाळी आणि अदृश्य मंत्रणात माझ्या अंतरात्म्यात निनादत राहतो. थोडक्यात गुरुतत्व व्यापक आणि कालातीत आहे. ते सदैव आपल्या शिष्याबरोबर असते. थोडक्यात या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला एकच अनुभव घ्यायचा आहे की आपण साधना योग्य रीतीने पूर्ण करत आहोत का, याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला आसपास अशा काही अनपेक्षित गोष्टी दिसतात की ज्याचा आपण विचारच करू शकत नाही. असं जर तुमच्यासोबत कोणतीही साधना तुम्ही छोटी मोठी करत असाल तर तुमच्यासोबत होत असेल तर समजून जा की तुम्ही योग्य दिशेने आहात. परंतु तुमच्यासोबत अजून वाईट काही गोष्टी घडत असेल तर त्या पण तुमचं मन कसं आहे, कमकुवत आहे की भक्कम आहे हे बघायला येतं. ह्या सर्व गोष्टीतून मार्ग काढतच आपल्याला आपली छोटी मोठी कोणतीही साधना पूर्णत्वाला न्यायची असते. रामकृष्ण हरी.